आता पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातला गाभारा आपण पाहणार आहोत। काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी हा गाभारा आणि सभा मंडप सजवण्यात आलाय। इथे द्राक्ष महोत्सवच करण्यात आलाय। होळीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित महोत्सवामध्ये नाशिक इथल्या सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम आणि रसायन विरहित 2000 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली आहे। आज होळी आहे आणि होळीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा केला जातोय। दरवर्षी हा द्राक्ष महोत्सव साजरा केला जातो। अनेक शेतकरी, द्राक्षाचे जे काही शेतकरी आहे हे सगळे शेतकरी या मंदिर ट्रस्टशी जोडले जातात आणि त्यांच्यातर्फे हे सगळे द्राक्ष आहे ते दान करून या गणपती मंदिराला किंवा या बाप्पाला लीन केले जातात आणि हा सगळा प्रसाद दिवसभर सगळ्या भाविकांना देत असतात। साधारण 22,000 शेतकरी या सगळ्या मोहिमेत जोडले जातात। शेतकऱ्यांना एक चांगलं उत्साह मिळतो आणि बाप्पाचा आशीर्वाद देखील या निमित्ताने मिळतो। साधारण आपण जर बघितलं तर हा जो महिना असतो मार्च महिना, या मार्च महिन्यात हंगामी फळ म्हणून द्राक्ष, कलिंगड असे सगळे फळ असतात। त्यामुळे आज या सगळ्या गणपती मंदिराला किंवा गणपतीला द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात येतोय आणि हा द्राक्ष महोत्सव पाहण्यासाठी किंवा हा प्रसाद घेण्यासाठी अनेक पुणेकर या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत। बाहेर असू देत किंवा आतल्या बाजूने आता इथे सध्या सगळं सुरू व्हायचंय कारण ही सगळी सजावट त्यांची सुरू आहे। सगळं मंदिर द्राक्षांनी असं सजवून गेलंय आणि अख्खा गाभारा देखील द्राक्षांनी सजवण्यात आलाय। कॅमेरामन अमोल गव्हाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।